नमस्कार मित्रांनो, कोणत्याही स्त्रीचा अहंकार, घमंड तोडणं अशक्य आहे आणि तेच आज आपण या व्हिडिओमधून माहीत करून घेणार आहोत की स्त्रीचा घमंड तोडण्याचे काही जबरदस्त मार्ग. कारण आज मी तुम्हाला असे काही ठोस, खात्रीशीर मार्ग सांगणार आहे, ते प्रत्येक पुरुषाला अधिक खंबीर बनवतील. जो पुरुष आपल्या स्वाभिमानाशी कधीही तडजोड करत नाही, उलट आपल्या धैर्याने आणि बुद्धीने मी अशीच राहणार अशा आविर्भावात असणाऱ्या स्त्रीचा अहंकार वितळवायला जाणतो. काही स्त्रियांना वाटतं की त्या आयुष्याच्या मालकीण आहेत. त्यांचं मूड, त्यांची वागणूक आणि त्यांचा दुरावा तुमच्यावर वरचढ ठरू शकतो. पण जेव्हा एक पुरुष स्वतःला ओळखू लागतो, जेव्हा तो स्वतःचे विचार, स्वतःचे अस्तित्व आणि स्वतःची शांतता यातील ताकद समजून घेतो, तेव्हा त्याला ओरडण्याची किंवा वाद घालण्याची गरजच उरत नाही. कारण स्त्रीला सर्वात भीती हे असते की पुरुष जो एकदा वाटेतून निघून गेला की पुन्हा कधीच वळून पाहत नाही. तुम्हाला वाटत असेल की तुमच्या शांततेचा काहीच परिणाम होत नाही आहे, पण तसं नाही आहे. तीसुद्धा आतून तडफडत असते, फक्त तिला ते दाखवायची सवय नसते. जेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने नो रिॲक्शन, नो कॉन्टॅक्ट आणि नो इमोशन्स या पातळीवर पोचता, तेव्हा ती विचार करू लागते की हा माझ्यापेक्षा चांगल्या जगात निघून गेला का? आता त्याला माझी गरज नाही उरली का? त्याच्या आयुष्यात आता कोणी दुसरं आले का? आणि हेच प्रश्न तिची झोप उडवतात. तिची शांतता आणि तिचा अहंकार या तिन्ही गोष्टी हिरावून घेतात. अंतर निर्माण करा, पण एक खंबीर पुरुषाप्रमाणे नाटके करू नको. अंतराचा खरा परिणाम तेव्हाच होतो जेव्हा तुमच्या मनात कोणतीही अस्वस्थता उरत नाही. तुम्ही तिच्याशिवाय एकदम शांत, एकाग्र आणि खंबीर दिसता. तिला स्पेशल बनवू नका. स्वतःला रेअर म्हणजेच दुर्मिळ बनवा. जोपर्यंत तुम्ही एखाद्या स्त्रीला तुमच्या जगाचा मुकुट समजता, तोपर्यंत अहंकार दाखवण्याचे धाडसच होत नाही. जसं मुलीला जास्त महत्त्व द्यायला लागता, तिला सर्वोच्च वर ठेवू लागता, प्रत्येक गोष्टीत तिला सामील करून घेता, तेव्हा तिला समजतं की तुमच्या आयुष्याचं केंद्र तीच आहे. आणि जेव्हा ती व्यक्ती स्वतःला केंद्र समजू लागते, तेव्हा अहंकार दाखवणं ही फक्त तिची याच कारणामुळे ती रिप्लाय द्यायला उशीर करते. नो कॉल्स, नो इग्नोर आणि तुमच्या प्रॉब्लेम्स गृहीत धरू लागते. दर्जा दिला आहे जो वास्तविक तुम्हाला स्वतःला द्यायचा होता. खरी ताकद तेव्हा निर्माण होते जेव्हा तुम्ही स्वतःला आपल्या आयुष्याची प्राथमिकता बनवता आणि इतर कोणालाही त्या आयुष्यात पाहुण्यापेक्षा जास्त स्थान देत नाही. तर मित्रांनो, तेव्हा तिच्यासाठी हे एक आव्हान असतं. स्त्रिया कधीच आव्हानांना हलक्यात घेत नाहीत. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. असं आपल्या चॅनलला भरभरून सपोर्ट करूया. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.